नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 1, 2 आणि 3 जुलै 2026 या तारखेपासून वातावरणामध्ये पुन्हा महत्त्वाचे बदल बघायला मिळणार आहे। तर या बदलामध्ये मान्सून पावसाचा जोर अधिक तीव्र होऊन महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज, तर काही भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 ते 3 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता राहण्याची शक्यता। अरबी समुद्रातून येणाऱ्या ओलसर आणि दक्षिण पश्चिम मान्सूनी वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते। कोकण, घाटमाता आणि सह्याद्रीलगतच्या डोंगराळ भागात पावसाचा प्रभाव तुलनेने अधिक राहण्याची शक्यता। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे तसेच नाशिकच्या घाटमाता, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता जोरदार। तर विदर्भ, मराठवाडा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, बीड परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। समुद्री वातावरणाचा प्रभाव कायम राहिल्यास वातावरणातील आर्द्रता वाढलेली राहू शकते। दक्षिण पश्चिम दिशेकडून येणारे मान्सूनी वारे साधारण 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने राहू शकतात, त्यामुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती वाढून संध्याकाळ आणि रात्री पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, पेरणी, खत व्यवस्थापन आणि अंतर्गत मशागतीची कामे स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन करा। पावसाची शक्यता असलेल्या भागात काढलेले पीक आणि शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी ठेवा। मेघगर्जना सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा। एकंदरीत 1 ते 3 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सूनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता, मात्र पावसाचे प्रमाण आणि तीव्रता स्थानिक हवामानाच्या परिस्थितीनुसार बदलू शकते। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 1, 2 आणि 3 जुलैपासून महाराष्ट्रामध्ये मान्सूनमध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून महाराष्ट्रामध्ये मान्सून पावसाचा जोर काही भागामध्ये तीव्र स्वरूपात, काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम पाऊस देखील, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। 1, 2 आणि 3 जुलै 2026 या तारखेपासून या मान्सून पावसाचा जोर असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा अतिवृष्टीचा जोर राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक इकडे मध्यम स्वरूपात राहील। आंध्र प्रदेशच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम तसेच रायपूर, कोरबा, राउरकेला, भुवनेश्वर, धनबाद, कोलकाता अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती जबरदस्तच राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड किनारपट्टीचा परिसर, मोपासा, पारसेम, अरोस-वेंगुळा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाचे, बेळगाव, धामणे, रानकुंडे, कानापूर, निटूर, गुंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा, नेसारी, अड्डाला मुसळधार स्वरूपात राहील आणि तसेच कोल्हापूर जिल्ह्यात कुरणवाडी, सांकेश्वरा आणि चिकोडी, मांजाटी, सांगली जिल्ह्याचा परिसर रायबग, हिडकल इकडे मध्यम स्वरूपात राहील, काही ठिकाणी हलका देखील राहील आणि सांगली, मालगाव, देसिंग इकडे मध्यम स्वरूपात राहील। धागलपूर, बिलर्जत, कानामडी इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। देसिंग, कुचीनागरलाही हलका पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ, किनी, कोडाली, आष्टा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे।
तर अति तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाजा कडेगाव, पटेगाव, वायगणी, पैपकासल, कुणकेश्वर, पोंडा, राधानगरी, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, गगनबावडा, खारेपटण या भागात तीव्र स्वरूपात राहील. विजयदुर्ग, राजापूर, रायपटण, रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजन इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याचा परिसर, कोयना, पटण, आरळ, आरवाडे मुसळधार स्वरूपात तर काही भागात अतिमुसळधार स्वरूपात राहील. एडवी, गुहागर आणि लोटे, चिपळूण, उसटफोट, चाकदेव, महाबळेश्वर, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगाव, दापोली, पाचपणी, कलसीत, मंदनगड या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे. तर सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही कराड, कडेगाव, रामपूर, पलूस मध्यम स्वरूपात राहील. मायनी, विटा हलका राहील. लिंदाल, दहिवाडी, देवरा, मोलदिक्सर, लाटे, फलटण, खंडाळा, लोणात मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील. सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही गेडी, चिंके, अकलूज, माळशिरस हलका पाऊस या भागात राहील. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती वैरभंग, पाणेगाव, बार्शी, खोंडेस, सेल्सिअस, परांडा, बिगवण मध्यम हलका बघायला मिळणार आहे. आणि कुरुळ, ब्लाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला हलका पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील. तसेच अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा अंदाजा करमाळा, कर्जत, कुलधरण हलका मध्यम राहील. आणि श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, बिटकेवाडी, जळगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील. राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर आणि भगूर, पाथर्डी, वडीगाव, बनास, नेवासा, श्रीरामपूर, तालिकाबन, आले आणि टाकेडोकेश्वर, घारगाव, मांडवे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. शिर्डी, तांबा, कोपरगाव या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज खेड, पाबल, मलटण, कवटे हलका मध्यम राहील. पुणे, लोणी, कालभोर आणि तसेच सासवड, जेजुरी, मारगाव हलका मध्यम राहील. मुसळधार पावसाचा अंदाजा लवासा, जेटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण इकडे अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातही तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज सोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतच्या भागात राहील. आणि कर्जत, कुसर, मुंबई, नवी मुंबई आणि लगतचा परिसर बघितला असता मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा, भायंदर, ओवाडी, ख्रिस्तीवाडा अतितीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. घाट माथ्याकडे जोर जास्त राहील. सम्राट, गुंडा, उंबरपाडा, पिलवी, इगतपुरी, मुनगाव, वाडीवरे, जोर, मोकळा, त्र्यंबक तुफान पावसाचा अंदाज आहे. पालघर, सपाले, मान्नोर, कासाकुरोड, हिरापाडा या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील. नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाजा शमशेरपूर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे जोरदार स्वरूपात राहील. शिर्डी, तांबा, कोपरगावलाही जोरदार स्वरूपात राहील. नाशिक, देवळी, नागपूर, मांसाक्रेल, लासलगाव, पाटोदा, झोपूल, वणी, डोडांबे, चांदवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. मनमाड, कुसमाडी, ममदापूर, तालवड, नांदगावलाही मध्यम स्वरूपात राहील. आणि कळवण, ओझरला मध्यम स्वरूपात राहील. सटाणा, औटी, नामपूर, निमशेवडी, पिंपळनेर, चोरवड, साक्रीबेड हलका पाऊस राहील. नावपूर, अमली, कोकसाने, देवी, दुसाने, टिटाणे, बोरचाक, धनोरा, नंदुरबार, शहादा, अक्कलकोवा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. धुळे जिल्ह्याकडे बुडकी, सांगवी, सुले, शहादा, जैतपूर, घोडी, साले, चिमठाणे, नांद्राणे जोरदार स्वरूपात राहील. कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरवी, बोकरूड, कुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. जळगाव जिल्ह्यात चोपडा, औवाड, आडगाव, हिरपरा, यावल, फैजपूर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील. धरणगाव, एरुंडल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. बडगाव, पाचोरा, पॉवलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, सायगव्हाण, कन्नड, हतनूर, तालवड, ममदापूर तसेच फुलंब्री, विरामगाव, एलकुपा, देवगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूर, पाचूर, लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकेपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर, भालम टाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिंगोछोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूर, पाचूर मुसळधार स्वरूपात राहील. उलपांगरी, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे. बीड, गेवराई, उमापूर, करकम, फालगाव, जांभळीलाही जोरदार स्वरूपात राहील. मंजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. धारूर, केज, येलम, चौसाला मध्यम हलका राहील. धाराशिवकडे कळंब-मासा, तारकेटबोम मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, शिलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लानी, औराष्या, जनी, हलसी, भालकी, बिदर, उमरगा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील. चिरंतपाल, खिंतोट, औसा, लातूर, घाटेगाव, बोकडा, रायनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील. लातूर रोड, वडमजुक, चळकोट तसेच उदगीर, राऊंडकोला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे.
आणि हणेगाव, जाकाल, अरुंदा, देगलूर, रुद्रलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम इकडे जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरी इकडे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, नांदेड, वाघाला, मुखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे। पेटुंबरी, खोंडलवाडी, धर्माबाद इकडे हलका मध्यम राहील। भोकर, हिमायतनगर, ढाकणी, मरसुंदी मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, मागाव, मावळई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मालेगाव, परतूर, मंगळपी, कर्जनाखेडा जोरदार स्वरूपात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मैकर, डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटबोरी, खुदनापूर जोरदार स्वरूपात राहील। बुलढाणा, घेरडा, मोटाला, पिंपरी गावली, बोड हलका पाऊस राहील। आणि बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, दसराखेड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे आमवारा, हिरवाखेड, अकोट, जळगाव, जमद, अंदुर्णा, पातोडा मध्यम स्वरूपात राहील। अकोला, बुरगाव, मंजी, गोरेगाव, अंदा मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला हलका राहील। आणि तसेच अंजनगाव, सुजी, चिखलदरा राहील, सारदाणेला मध्यम पावसाचा अंदाज आहे। चांदूर, ब्राह्मणथडी, मोर्शी, दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, अमरावती, बडनेरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडोणा, लाडगड, देवळी, कोल्हापूर आणि तसेच लगतचे पेसर, पलेगाव, बाबुलगाव मुसळधार पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याकडे राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटके, धारवा, रुई, जवई, डिग्रज, सोंडी, पुसद, खंडाळा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, घाटंजी, करंजीलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील। तुफान पावसाचा अंदाजा वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट या भागात वर्धा जिल्ह्याकडे राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे मोरली, कोटवाडा, चाळकी, चिमूर इकडे अतितीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूरलाई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता आष्टी, मंचिरा, एटापल्ली, भांबरगड, येरवाडा, पाराकोट या भागात असून मूल, सावली, वलनी, सिंधवाई, गडचिरोली, चिरमुरा, नाटेचौक, देसिंग, दिगोरी, कुरखेडा, बालेटोला या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। अडायल, गोतंगाव, उमरेड, खैरगाव, भिवापूर, उमरेड या बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। लग्नी, साकोली, संग्रहालय जोरदार पावसाचा अंदाज राहील। देहुरी, चिंचोला तसेच तुमसर, तिळा, गोंदिया, लांजीलाई मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। भंडारा, वर्दी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, मंगळुरी, घोटी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्यात नागपूर, हिंगणा, पाचगाव, दामणा, बुरकोकटे, दोतीवाडा, कोडाली, काटोल, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावर्णे इकडे तुफान पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।